मित्रांनो नमस्कार. राम राम रामकृष्ण हरी. भारतामध्ये इलेक्शन कुठेही होऊ द्या, जर काँग्रेस हारलं तर त्या ठिकाणी ईएम मशीन जी आहे त्या मशीनचा घोटाळा असतो, ती मशीन हॅक होत असते. आता बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळ या 4 राज्यामध्ये निवडणुका झाल्या. 2 ठिकाणी ही मशीन बदनाम होणार होती ही आम्हाला अगदीच माहिती होतं, पण केरळला मात्र लोकशाही वाचणार होती आणि ॲक्सिडेंटली त्या ठिकाणी तामिळनाडूमध्ये विजय मिळाला हेही आम्हाला अगोदरच माहिती होतं. पण आसामला आणि खास करून पंजाबमध्ये काहीतरी बलाचा वापर करून, काहीतरी शासन गैरवापर करून त्या ठिकाणी निवडणुका जिंकल हे असे आरोप होणार आहेत हे अगोदरच माहिती होतं. आता संजय राऊत, निखिल वागळे आपल्याबरोबर हे महाराष्ट्रामध्ये किडे आहेत, अजून बाहेरचे किडे वेगळे आहेत. आपल्याला या 2 किड्याविषयी आज बोलायचं आहे. आता आपल्या व्हिडिओला मित्रांनो सुरुवात करण्यापूर्वी एक सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ शेअर करा, खाली कमेंट करायला विसरू नका. जय श्रीराम करा, राम राम करा, रामकृष्ण हरी करा, काही करा. बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला मी ती ईव्हीएम मशीन कशी हॅक होते किंवा त्याला नेमकं हॅक कोण करतं आणि नेमकी ही सगळी सिस्टम कशी हॅक होते तुम्हाला याविषयीचे 2-3 व्हिडिओ दाखवतो. तुम्ही ते व्हिडिओ पाहून घ्या. भारत माता की भारत माता की জয় জয় শ্রীরাম। আমাদের ব্যক্তিগত আক্রমণ, গুন্ডা দিয়ে আক্রমণ, দুষ্ট কর্মীর উপর এখন সব চালা তৃণমূলের বিরুদ্ধে মানুষ ভোট দিয়েছে। আজকের মানুষ বুঝিয়ে দিয়েছে ধর্মের পথে বিজেপি, মানুষের সাথে বিজেপি। আজ তৃণমূল কংগ্রেস যা করছে শুধু একটাই ভারতীয় জনতা পার্টির কর্মীদের বলতে চাই, হিন্দু হিন্দু ভাই ভাই, আবার আমরা বিজেপিকেই চাই, আবার আমরা বিজেপিকেই জেতাবো। জয় জয় শ্রীরাম, জয় শ্রীরাম। अहो, हेच सगळ्यात मोठं कारण आहे. मोदींनी किंवा भाजपने त्या ठिकाणी लोकांचे हृदय हॅक केलेले आहेत, लोकांची मन हॅक केलेले आहेत. अहो, ते अपंग व्यक्ती म्हणा किंवा हे सगळे लोक म्हणा, हे लोक खरंच आसुसले होते. ज्या ठिकाणी वाळवंटामध्ये जसं पाण्याची लोकांना आस आणि ओढ असते, ती ओढ पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या बाबतीमध्ये होते. भाजप यावं, आमचं भलं करावं, आमच्यावरचा अन्याय दूर करावा ही प्रत्येक इच्छा तेथील हिंदूंचीही होती आणि तेथील मुसलमानांचीही होती. कारण अनेक व्हिडिओ आले त्यामध्ये मुसलमान हिंदूपेक्षा जास्त जल्लोष करत होते, कारण त्यांना हे माहीत आहे त्या ठिकाणी त्यांना खेळवतंय कोणी आणि मोदी सबका साथ सबका विकास हे कसं करत आहेत हे त्यांनाही, ज्यांच्यामध्ये बुद्धी आहे त्यांना माहिती आहे. पण जे काही निर्बुद्ध आहेत त्या लोकांना काहीच माहिती नाही. फक्त भाजपला विरोध करायचंय, काय विरोध करायचे त्यांना हे पण माहिती नाही. आता संजय राऊत काय म्हणला होता, जोपर्यंत निवडणूक आयोग निष्पक्ष काम करणार नाही तोपर्यंत लोकशाहीवरती किंवा ह्या सगळ्यावरती संशय हे घेतला जाईल. आता संशय तुम्ही कितीही घ्या, हो, तुम्हाला व्हिडिओ दाखवले, व्हिडिओ अगोदर मी किती संशय घ्या, किती भुका, तुम्ही हारलात, तुमच्या कर्मामुळे हारलात, तुम्ही कधीच मान्य करणार नाही. एखादं शाळेमध्ये पोरग नापास झालं तर ते पोरग मी अभ्यास केलो नाही हे बोलत नाही, ते पोरग बाकीचे कारण सांगेल. मला वेळच पुरला नाही, मला हे प्रश्न कळलाच नाही, मला हे झालं ते झालं, तो फक्त कारण सांगेत चला, तो कधीच आपली चूक मान्य करणार नाही. अशी अवस्था ह्या निर्बुद्ध नालायक, मग आता हे कुठलेही असंविधानिक शब्द नाहीत. जो लायक नाही तो नालायक, जो बुद्धीचा वापर करत नाही तो निर्बुद्ध, आणि देशाच्या संविधानाच्या विरोधामध्ये, देशाविरोधामध्ये जो बोलतो तो राजद्रोही किंवा अर्बन नक्षली आपण त्याला म्हणतो. तर नक्षलवादी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी मान्य करत नाहीत आणि हे अर्बन नक्षलवादी आहेत असं म्हणतो मी, कारण हे सुद्धा सुप्रीम कोर्टाला मानत नाहीत, उच्च न्यायालयाला मानत नाहीत, हे पोलीस यंत्रणेला मानत नाहीत. आता ममताला पश्चिम बंगालमध्ये CRPF आर्मी यांनी तुडवलं असं म्हणतात.
कॅमेरे CCTV बंद केला आणि लाता घातल्या मला, ही आता जास्त ट्रेनिंग चालू. अरे कुठल्या गोष्टी बोलायच्या राव. अहो ते त्या राज्याचे मुख्यमंत्री आहे, ते सोबत सिक्युरिटी फोर्स असणारच, आणि त्यांना कुणी मारेल का? म्हणजे काय, कुठपर्यंत तुम्ही हे सगळं घेऊन चाललाय? तुम्हाला खरंच हार पचत नाही, हे तेवढंच खरं आहे. आणि त्या पुढे जाऊन आता ममता बानो काय म्हणतात? ममता बानो म्हणतात की मी राजीनामा देणार नाही. बघा किती मक्तेदार आहे हो, किती हुकुमशाही आहे. म्हणजे या लोकांना धडधड उघड यांना लोकशाहीच मान्य नाही. ममताला वाटायचं की मुसलमानाचे वोट ही आपली जहागिरी आहे, पण ही जहागिरी तेथील हिंदूंना आणि तेथील भारतीय मुसलमानांनी उलटून लावलेली आहे. ते फक्त मोदी नावाच्या एका गॉडफादरमुळं. आता यावरती निखिल वागळे साहेबांचं म्हणणं बरं का, पहिल्या सुरू ज्यावेळेस निवडणूक कुठली हारतात का नाही, त्यावेळेस हे वागळे नावाचा व्यक्ती येतो समोर आणि तो खरं काय आहे तो वकून जातो. तो पहिले खरं वकतो आणि काही दिवसांनंतर तो पण यांचे सगळ्यांचे अजेंडे वाजवू लागतो. आता या ठिकाणी सुरुवातीला खरं वागळे काय बोलतो याच्या मागितलं गणित कळलं नाही. त्याच्या मागे एक असं असू शकतं की मी आता असं बोललो असंच बोलणार, हे बोलून नंतर काही त्यांना मिळत असावं, मी असं मानतो, स्वतः माझं वैयक्तिक मत आहे. मग वागळे काय म्हणतात, एकमेकांच्या पराभवामध्ये हे आनंद मानणारे किंवा पराभव आणणारे हे विरोधी पक्ष जे आहेत त्यांच्यामुळे भाजप जिंकणार. खरं आहे, कारण पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस, ममता हे सगळे विरोधक, हे सगळे वरबडवे हे अलग लढले होते. अहो यांच्यामध्येच एकी नाही, हे एकी कुठं आणणार समाजामध्ये? मग यामुळं वागळे बोलले होते. वागळेच खरं आहे अगदी, हे लोक एक तर नाहीतच, पण हे हिंदू मधली एकी हे तोडत आहेत, जातीमध्ये भांडणं लावून. एकीकडे म्हणायचं जातीयता मानायचं नाही, जात मानायचं नाही, एकीकडनं जातीय जनगणना करा म्हणून अट्टहास धरायचा. म्हणजे या लोकांना ही जात जी आलेली आहे, जातीय परंपरा ज्या आलेल्या आहेत, ह्या मोडीत काढायच्या नाहीत. त्यांना वारंवार वर्षानुवर्ष यावरतीच राजकारण करायचं आहे, हे त्यातून मित्रांनो कळतं. आणि CRPF जवान हे सगळे जे लोक आहेत यांनी ममताला तुडवलं, हे म्हणतात यामध्ये मला थोडे तथ्य वाटत नाही. एवढी भारताची जी काही CRPF यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा आहे, आर्मी आहेत, ते असं कार्य करणार नाहीत. आता बघा पुढला विषय आहे, तेथील लोक ओरडू सांगायचे, ते रडायचे, जर आता हे केंद्रीय फोर्स इथं आलेले आहेत, जर ह्या गेल्या तर आमचं काय होईल, आणि त्यामध्ये जर भाजप हारलं तर काय होईल. बघा ते भीती बघून घ्या मित्रांनो, हे बहुसंख्य हिंदू राष्ट्र आहे, कारण धर्मावर तर त्यावेळेस फाळणी झालेली आहे. बांगलादेश, पाकिस्तान त्यांना मिळालं आहे. आता खरं तर हे हिंदू राष्ट्र राहायला पाहिजे होते, पण पश्चिम बंगालमध्ये ते अल्पसंख्याक म्हणून राहायचं आहे. अहो किती दुर्दैव आपलं. आणि आपण मी आज एवढे मूर्ख झालोत, आपण आज त्यांचं दुःख बघत नाही, कारण सवय पडली आहे. जोपर्यंत आपल्या घरापर्यंत येत नाही तोपर्यंत आपण गप्प बसणार का? तेथील लोक तळमळायचे, काहीही चालेल, पण भाजप आलं पाहिजे. जर भाजप नाही आलं तर आमचं पुढे काय होईल ही त्यांना भीती होती, आणि त्यांची हीच प्रार्थना त्या ठिकाणी ईश्वरानं मान्य केली आहे. आणि आतापर्यंत जे मंदिरं कोर्टानं आदेश देऊन सुद्धा उघडले नव्हते, ते मंदिरं बंद होते, ते सगळे मंदिरं निकाल लागल्या ओपन झालेत. आणि हिंदू बांधवाची जी भावना होती त्यांनी ती भावना व्यक्त केली आहे, आणि त्यांनी तो जल्लोषसुद्धा व्यक्त करून दाखवला आहे मित्रांनो. याला म्हणतात काम, याला म्हणतात धर्माविषयीची आस्था, याला म्हणतात राष्ट्रप्रेम, याला म्हणतात राष्ट्रप्रथम. आणि आम्ही यांची बाजू मांडतो, याचा आम्हाला अभिमान आहे. आम्हाला कोणी निर्बुद्ध लोक, लिबरल असोसिएशन किंवा जे काही चातुकार आहेत ते कितीही ट्रोल करू द्या, कितीही शिवाय देऊ द्या, आम्हाला काही फरक पडणार नाही. आम्हाला माहिती आहे आम्ही धर्माच्या बाजूने आहोत, आम्ही आमच्या लोकांच्या बाजूनं आहोत, आम्ही आमच्या भारताच्या बाजूनं आहोत, आणि आम्ही फायनली आमच्या संस्कृतीला धरून आहोत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. हा अभिमान तुमच्यामध्ये सुद्धा जागला पाहिजे मित्रांनो.
तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ शेअर तर कराच, पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आपला परिवार जास्तीत जास्त वाढवायचा मित्रांनो प्रयत्न करा. नमस्कार, रामकृष्ण हरी, राम राम. उद्या भेटू परत. वंदे मातरम.